भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांनी आज आमच्यावर हल्ला केला। गाडीमध्ये मी, असीम सरोदे, विश्वमर चौधरी आणि श्रिया ही होती आणि वैभव हे आमची गाडी ड्राईव्ह करत होते। बंटी जे आहेत बाळकृष्ण निडळकर यांनी बाहेर उतरून वाचवलं आम्हाला। पोलिसांनी आम्हाला 4 तास ऑलमोस्ट डिटेन्शनमध्ये ठेवलं। ते घरामध्ये जी नजरकैद असते अशी होती। पोलीस आम्हाला जाऊ देत नव्हते तिथून बाहेर। आम्ही जेव्हा म्हटलं सभेच्या ठिकाणी जाऊ तेव्हा त्यांनी जवळजवळ 30 ते 40 पोलीस अधिकारी स्पेशलमधले रस्त्यावर उभे केले आम्ही जाऊ नये म्हणून। शेवटी आम्ही चालत निघालो। पोलिसांना माहिती होतं हा हल्ला होणार, 100% माहिती होतं। सिनियर इन्स्पेक्टर जे आहेत पर्वतीचे, गायकवाड यांना माहिती होतं। हे सतत आम्ही इथे येऊ नये असा प्रयत्न करत होते। 4 तास त्यांनी आम्हाला नजरकैदेत ठेवलं। आम्हाला असीम सरोदे यांच्या घरातून बाहेर पडू दिलं नाही। आणि जेव्हा हल्ला झाला तेव्हा पोलीस नंतर आले, उशिरा आले। हल्ला 4-5 ठिकाणी झाला। कुठे कुठे झाला हे असीम सरोदे तुम्हाला सांगतील, कारण पुण्याची जी ठिकाणं आहेत तेवढी मला माहित नाही, पण 4-5 ठिकाणी झाला। काठ्यानी गाडीवर मारलं गेलं, अंडी मारली, निळी शाई फेकली, दगड मारले, दगड अनेक ठिकाणी मारले, 4-5 ठिकाणी। म्हणजे हा अत्यंत भ्याड हल्ला आहे। मी हल्लेखोरांना सांगू इच्छितो की आम्ही यांनी अजिबात घाबरलेलो नाही। लोकशाही वाचवण्यासाठी जीव गेला तरी हरकत नाही, पण अत्यंत भ्याड हल्ला आहे। आणि भारतीय जनता पक्षाच्या गुंडाकडे काहीही उत्तर द्यायला नाही आमच्या टीकेला। आम्ही सभ्य भाषेत टीका करतो, रोज बोलतो। देवेंद्र फडणवीस गृहमंत्री आहेत। मला असं वाटतं की एका महाराष्ट्रातल्या जवळजवळ 45 वर्ष पत्रकारितेत घालवलेल्या पत्रकारावर आणि ज्येष्ठ कार्यकर्त्यांवर निर्भय बनवचा असा हल्ला होणं हे शर्मेची गोष्ट आहे। देवेंद्र फडणवीस यांना थोडी जरी शरम असेल तर त्यांनी राजीनामा द्यायला हवा। जीवघेणा हल्ला होता। आम्ही मरणातून वाचलेलो आहोत, कारण तिथे इतर कार्यकर्ते म्हणजे प्रशांत जगताप यांचे कार्यकर्ते आले, हे रस्त्यावर उतरले, राहुल डंबालेचे कार्यकर्ते आले, आंबेडकरी कार्यकर्ते आले, रस्त्यावर उतरले, म्हणून आम्ही वाचलो। नाहीतर आज त्यांनी आम्हाला ठारच मारलं असतं। हे सिद्ध